एक मोठी बातमी समोर येते आहे। झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना अटक होण्याची शक्यता आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटीलनं कोर्टातनं अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे जामीन मिळण्याच्या आधीच अर्ज माघारी घेतलाय। त्यामुळे आता त्यांची अटक ही अटळ झालेली आहे। मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत। झी 24 तासनं पुण्यातील मुंढवा जमिनीमधील गैरव्यवहाराचं प्रकरण महाराष्ट्राच्या समोर उघड केलं होतं आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या। आता दिग्विजय पाटील यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निलेश, झी 24 तासनं कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आणलं होतं आणि आता यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आपण सांगतोय, दिग्विजय पाटील यांना अटक होऊ शकते। काय अपडेट्स आहेत? श्रीकांत, खरं तर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून सोडणारी जी बातमी जी होती ती जी 24 तासनी उघडकीस आणलेलं पुण्यातील कोरेगाव पार्क अशी जी मुंढवातली जी जमीन आहे त्या जमिनीबाबत जी 24 तासनी ही बातमी दाखवली होती। खरं तर कशा पद्धतीने गैरव्यवहार झाला हा संपूर्ण महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला आहे। मात्र या प्रकरणामध्ये महत्त्वाची जी होती, जी अमेडिया कंपनीचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। हे गुन्हे जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत। एक आहे खडक पोलीस स्टेशनचा आणि दुसरा आहे तो बानेर पोलीस स्टेशनमधला। हे दोन असे गुन्हे दाखल आलेत। मात्र खडक पोलीस स्टेशनमधल्या गुन्ह्यामध्ये दिग्विजय पाटील यांनी जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टामध्ये दाखल केला होता। मात्र तोच अर्ज जो आहे तो पुन्हा माघार घेण्यात आलेली आहे। या संदर्भातली मागच्या महिन्यामध्ये 17 तारखेला हेअरिंगसुद्धा झालं होतं। मात्र आत्ता 18 तारखेला याबाबतचा निर्णय आलेला आहे आणि 18 तारखेला जो जामीन अर्ज दाखल केला होता तो पुन्हा एकदा या ठिकाणी दिग्विजय पाटील जे आहेत त्यांच्या वकिलामार्फत माघार घेतलेला आहे। खरं तर दिग्विजय पाटील यांनी अर्ज माघार का घेतला हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र या अर्ज माघार घेतल्यामुळे या ठिकाणी आता दिग्विजय पाटील यांना पुणे पोलीस कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता जी आहे ती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अर्थात या संदर्भात पुणे पोलीस वरिष्ठ पोलीस जे आहेत त्यांनी या संदर्भातली सुद्धा माहिती दिलेली आहे। त्यामुळे वरिष्ठ पोलिसांकडे आलेली माहिती आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे त्यांना आता कुठल्याही क्षणी अटक केली जाऊ शकते। निलेश, आमच्यासोबत असे जोडून राहा। सध्या आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, झी 24 तासनंच हा संपूर्ण गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि आता दिग्विजय पाटील यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते अशी माहिती आहे। आता ही माहिती कुठल्या अधिकाऱ्यांनी दिली मला माहित नाही, पण माझ्याकडे जी माहिती आहे की एकतर हे बेल ऍप्लिकेशन केल्यानंतर सुद्धा जो आरोपी आहे तो आणि त्याचे वकील सातत्याने गैरहजर असायचे या बेल ऍप्लिकेशन मध्ये आणि आताच्या घटनेला त्यांनी हे 18 तारखेला ते ऍप्लिकेशनच मुळात परत मागे घेतलं। त्यामुळे त्याच्या मागचं कारण काय तर असं सांगितलं जात होतं कोर्टामध्ये की बाबा आमच्या विरुद्ध आता जे चार्जशीट दाखल केलंय तर ते चार्जशीट बघून मग आम्ही पुन्हा हे ऍप्लिकेशन मूव्ह करू असं सांगितलंय। आता हे खरं खोटं आपल्याला नाही माहिती। मला फक्त एकच गोष्ट कळते की दिग्विजय पाटील हा एक 22 वर्षाचा छोटा मुलगा आहे ज्याचा 1% शेअर हा फक्त त्या कंपनीत होता। ते पण पार्थ पवारनी त्याला बनवलं म्हणून तो त्या कंपनीत होता। पण खरा जो करता पार्थ पवार आहे तो अजूनही याच्यात कुठेही दिसत नाहीये। FIR मध्ये त्याचं नाव आलेलं नाहीये आणि खारगे समितीचा अहवाल जो खरं शासनापुढे केव्हाच गेलेला आहे त्याच्यावर आजपर्यंत काय ते लोकांना कळलेलं नाहीये। हा सगळा जो गौड बंगाल चाललाय कुठे ना कुठे याच्यात राजकारण होतंय आणि खरी माहिती येत नाहीये। आता जर ती दिग्विजय पाटील अटक झाली तर बरंच काही याच्यातनं बाहेर होईल आणि ते व्हावं अशी माझी देखील अपेक्षा आहे। ते हे केव्हाच व्हायला हवं होतं। आता जर झालं तर त्याचं मी स्वागतच करेन। दमानियाजी, अचानक त्यांनी हा जामीन अर्ज मागे का घेतला हा देखील एक प्रश्न आहे। मात्र दुसरीकडे आजपासून राज्याचं अधिवेशन सुरू झालेलं अर्थसंकल्पीय, त्यामुळे या सगळ्या घडामोडींना आता या काळात पुढच्या काही दिवसात वेग येऊ शकतो। अगदी तुम्ही आता खरं मूळ मुद्द्यावर आलात की आता लोकांनी प्रश्न विचारले। विरोधी पक्ष खरं तर तसा नाहीच आहे म्हणा, पण तरी चुकून वाकून त्यांनी प्रश्न विचारले तर एक शीतल तेजवानीवर कारवाई दाखवता येईल, एक तारूवरची दाखवता येईल आणि समोर काहीच झाली नाही म्हणून ती दिग्विजय पाटीलवर करायचा यांचा जर प्लॅन असेल तर कदाचित तसंही असू शकेल। आत्ताच्या घटनेला महत्वाचं काय आहे की पार्थ पवारला सगळी यंत्रणा कामाला लागली आहे की त्याला कसं वाचवायचं।
पण त्यांना वाचवता येणार नाही. नाही म्हणजे नाही. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद अंजली दमानियाजी. आपण सविस्तर चर्चा केली, झी24 तासची बातचीत केली त्यासाठी. पुन्हा एकदा जाऊयात, निलेश खरमरे आपल्यासोबतच आहेत. निलेश, आपण पाहतो अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर कारवाईची पुन्हा एकदा मागणी केलेली आहे. मात्र आजपासून पुन्हा एकदा आपण पाहतोय की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. दुसरीकडे दिग्विजय पाटील यांना आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते असं समजतं. श्रीकांत, खरं तर या प्रकरणात बघितलं तर आता विरोधी जे पक्षनेते आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केलेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये जर टेक्निकल बाब बघितलं तर आता दिग्विजय पाटीलकडून पण वेळ काढूपाना केला जातोय का अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते. कारण जर कायदेशीर बाब बघितली तर या प्रकरणामध्ये त्यांनी जो जामीन अर्ज दाखल केला होता तो चार्जशीट दाखल होण्याआधी केला होता. आता चार्जशीट दाखल झालेली आहे 90 दिवसांनंतरची, त्यामुळे ते पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल करू शकतात आणि त्याच्यावर तारखा पडू शकतात. म्हणजे तारीख पे तारीख पडू शकते आणि वेळ काढूपाना निघू शकतो. हा एक अँगल या प्रकरणामध्ये एक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. त्यामुळे आता पुन्हा एकदा ते जामीन अर्ज दाखल करू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या दरम्यान पोलिसांना वेळ आहे, पुणे पोलिसांकडं. पुणे पोलीस त्यांना अटक करू शकतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कुठल्या लेवलला जातं आहे, कारण एकीकडे आता अधिवेशनसुद्धा सुरू आहे. विरोधकांनी पण प्रश्न उपस्थित केलेला आहे. सामान्य लोकांचा पण आरोप होतोय की या प्रकरणातला दुसरा जो मीडियाचे भागीदार असलेले पार्थ पवार त्यांच्यावरसुद्धा अजून कारवाई केलेली नाही आहे. तर तिकडे घारगे समितीचा जो अहवाल आहे तो अजूनही बंद लिफाफात आहे. मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर कारवाई होणार आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे ते अजूनही संभ्रमात आहे. अजून ठोस काही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कारवाई होत नाहीये, त्यामुळे दिवसेंदिवस अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. आता पुणे पोलीस नेमकी या संपूर्ण प्रकरणामध्ये काय कारवाई करतात यावर देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद निलेश या माहितीसाठी.